चेंडू हाताळले जात आहेत. राजधानी 11 पाबळवाडी तर दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते. अर्थातच टीम एम्पायर दायटी संघ जास्त वेळ कोणी घेणार नाहीये. चला मॅचला देखील सुरुवात होईल पंच लगेचच. आणि आलेले आमचे प्रमुख मान्यवर मयूरजी सोमावडे, रमेशजी सोमावडे, चंद्रकांतजी कांबळे साहेब यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. विनंती करेन आमचे प्रमुख मान्यवर या आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. आमचे प्रमुख मान्यवर आपण पाहतोय कल्याण डोंबिवलीमधून या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आले. आमच्या सर्व प्रमुख मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो आणि विनंती करतो या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे लगेचच. चालू असलेली मॅच आयोजक वर्ग अक्षय पेंढारे समोर यावेळेला शपलवून खेळण्याचा प्रयत्न होता. लेगस्टिकला मिस करणारा हा चेंडू अगदी गोलंदाजाच्या हात डोक्यावरती जात आहे. ती विकेट खूप महत्वाची आहे कारण की हाच तो खेळाडू आहे ज्यानं सकाळच्या सत्रामध्ये खेळ करत असताना 10 चेंडूमध्ये 44 रन बनवल्या होत्या. पहिला बॉल पाहायला गेलं तर आता आपण पाहतो या ओव्हरमधील 2 बॉल पूर्ण झालेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 धावा पाहायला मिळतील. फटका सरळ दिशेला अक्षय पेंढारे यांच्या बॅटमधून स्टँड अँड डिलिव्हर वन बाउन्स यावेळेला मिळत आहेत पूर्णपणे 4 धावा. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने सुहास धावतोय नाही पोहोचला जात. म्हणजेच आपण पाहतोय यावरती मिळणार आहेत पूर्णपणे धावा 4 आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 10.
रोहित सोमर्डे बैठक फटका येतोय. डीप मिड विकेट रिझनच्या डोक्यावरतून 6 धाव्यांसाठी धम्माका. 6 धावा बजावडी जेवाल्या. थँक्यू धन्यवाद डीचे. चेंडू लिव्ह केला जातोय. माहीला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती वाईड येताना पाहायला मिळेल. या वाईड निशी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 17 धावा. 4 ओव्हरची मॅच आम्हाला पाहायला मिळते. 4 ओव्हर मध्ये आम्ही एका ओव्हर मध्ये 5 चेंडू हाताळतोय. अजून एक येतोय त्याच दिशेला त्याच प्रकारचा लॉफ्टेड स्ट्रोक रोहित सोमर्डेच्या बॅट मधून. ट्रेडमार्क 6 धावा. अजून एक येतोय. या वेळेला रोहित सोमर्डेच्या बॅट मधून सलग तिसरा येताना पाहायला मिळतोय. दमदार माहीचा घेतला जातोय पुरेपूर समाचार षटकार. थँक्यू 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 धन्यवाद. रामचंद्रजी चव्हाण यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सलग 3 षटकारांसाठी कॅश प्राइज जमा आहे आमच्या जवळ. धन्यवाद चव्हाण साहेब. हलक्या हाताने लोवर फुल टॉस होता सरळ दिशेला घेऊन काढला जातोय. सिंगल रन कंप्लीट केली जाईल. प्रवीण येत आहेत चेंडू फील्ड करतायत. धाव फक्त आणि फक्त आपण पाहतोय यावेळेला सिंगल येते आणि या सिंगल निश्चित संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 30 धावा. एक शेवटचा बॉल आहे. या वेळेला अक्षय पेंडारे या ओव्हर मधला चौथा षटकार लिहिला जाणार आहे धावफलकावरती. संघाची धावसंख्या धावफलकावर आता 2 ओव्हरच्या अखेरीस 36 धावा. वेलकम डीज आहे. तसेच विजेता नितीन होते. आपण जर अगदी आपला पुरस्कार स्वीकार केला नसेल तर यायचा आहे आणि हा पुरस्कार देखील स्वीकार करायचा आहे. अक्षयने एक षटकार खेचलाय. अजून जर 2 सलग खेचले तर अजून अक्षयला आपण पाहतोय 500 रुपये आपण पाहतो दिले जाते रामचंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून. याची देखील नोंद घ्यायची आणि कॅश प्राइज आमच्या जवळ जमा होते. एक क्रिकेट प्रेमी आहेत आणि या क्रिकेटवरती अगदी एक क्रिकेट प्रेम पाहायला मिळतं रामचंद्रजी चव्हाण यांच्या माध्यमातून. कारण की रोहित सोमर्डेच्या सलग 3 षटकारांसाठी 500 रुपये त्यांनी जमा केलेत आणि अक्षयने एक केसला. जर अक्षयने अजून 2 केसले तर हे 500 रुपये अक्षयला आम्ही देणार आहोत. याची देखील नोंद घ्यायची आहे आणि आता पैसे आमच्या व्यासपीठावरती जमा झालेत. महेश उलटॉस बॉल बॉटोमॅनचा पूर्णपणे वापर ताकदपणा लावली जाते. रोहित सोमर्डेच्या बॅट मधून हा षटकार येतोय. या ओव्हरला देखील सुरुवात षटकारांनीशी.
थँक्यू 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 थँक्यू. आला रे आला, रोहित सोमरडे आला. या वेळेला षटकार खेचून गेला. संघाची धावसंख्या धावफलकावरती 42 धावा. अजून चेंडू 4 शिल्लक आहेत. म्हणजे येणाऱ्या 4 चेंडूवरती अजून घातकी हल्ले केले जातील. हवाई सफर जरूर पाहायला मिळेल. सफल झाला, भिरकावून दिला. पुन्हा एकदा डीप मिड विकेट रिजनच्या डोक्यावरतून सलगचा दुसरा षटकार. बिग 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 षटकार. थँक्यू, धन्यवाद टीचे. रोहित सोमरडे, या टीमचा राजा, या साम्राज्याचा राजा रोहित सोमरडे. सलग 2 षटकार आलेत रोहित सोमरडेच्या बॅटमधून. फुलटॉस बॉल, फटका फसलाय. विकेट किपर त्या खाली. कॅच ड्रॉप होते. 1 रन कंप्लीट. अक्षय पोहोचलाय देखील आणि एका धावेनिशी आपण पाहतो यावेळेला स्ट्राईक रोटेट होते आणि अक्षयसाठी संधी असेल. सलग 2 षटकार खेचले तर 500 रुपये आमच्या व्यासपीठावरती जमा आहेत. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा आहेत रामचंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून. यावेळेला फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, म्हणजेच आपण पाहतोय क्षेत्ररक्षक येत आहेत. कॅच ड्रॉप होणार आहे. शंकर आला होता. चेंडू फील्ड करेपर्यंत आपण पाहतोय 1 रन कंप्लीट देखील होते. संघाची धावसंख्या एका धावेने 50 धावा धावफलकावरती जमवल्या जात आहेत. एक रन येताना पाहायला मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या 51 वरती जाऊन पोहोचले. 51 रन ऑन अ स्कोर बोर्ड. आणि या वेळेला मात्र आपण पाहतोय पहिल्या इनिंगच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 1 ओव्हर अजून शिल्लक असेल. 4 ओव्हरची मॅच आहे, याची देखील नोंद घ्यायची. संघाची धावसंख्या धावफलकावरती 51 धावा पाहायला मिळत आहेत. यानंतर होणारी मॅच आहे जुगायवाडी विरुद्ध भैरेवाडी. चला टॉस करण्यासाठी यायचं आहे. निलेश सूर्यवंशी येत आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावरती 55 रन 55 धावा. निलेश सूर्यवंशी यांचा हा बॉल वाईड येताना पाहायला मिळतोय. ओहो, यावेळेला आलाय पिकअप शॉट. पिकअप घेत असताना मैदान क्रमांक 2 वरती जाणारा हा चेंडू. युजित मॅक्सिमम. वेलकम डीजे. मध्ये 44 वरती खेळ करतो. एक षटकार
या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक नोंदवलं जाणार आहे या रोहित सोमळेच्या नावावरती. या साम्राज्याचा हा राजा आणि या राजाची ही चाल. फटका आलाय यावेळेला या स्पर्धेतील 50 क्रमांक 2 रोहित सोमळेच्या नावावरती राहते बजावडीचे मास्टर. साठी संघाचा राजा रोहित सोमर्डे. पैशांचा पाऊस पाडला जातो या खेळाडूवरती. यावेळेला फ्लिक केला, पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन शोधला. पूर्णपणे 7-12 मैदानाचा स्वतःच्या नावावरती केला या रोहित सोमर्डेने. सलगचा येतोय दमदार कणकणी षटकार. अंकुची देखील या रोहितच्या खेळीसाठी 500 रुपयांचं प्रेझेंट येताना पाहायला मिळेल. काय फलंदाजी चालले मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येकाच्या मनामध्ये घर बनवतोय रोहित सोमर्डे, ज्यानं सह्याद्री क्रिकेट असोसिएशनच्या प्रत्येक प्रेक्षक रायाच्या मनावरती राज्य केलं. आज तो पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये राज्य करताना पाहायला मिळेल रोहित सोमर्डे. राईज होणारा चेंडू, फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, बॅट हातामध्ये गरकन फिरत होती. कॅच ड्रॉप होते. दोन धावा येत आहेत आणि या दोन धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. धावा 76 रन ऑन स्कोर बोर्ड. पाहायला गेलं तर या दोन धावेनी नाबाद ठरतोय, नॉट आउट राहतोय. त्याच्या खेळीमध्ये आलेत 8 षटकार आणि आपण पाहतोय जवळपास सरासरी 400च्या सरासरीने धावा बनवल्यात. 14 चेंडू मध्ये 58 धावा करून नाबाद खेळ करून रोहित सोमर्डे सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा आयकॉन खेळाडू माघारी येताना पाहायला मिळतोय. हे साम्राज्य आहे आणि या साम्राज्याचा हा राजा आहे जो स्क्रीनवरती दाखवला जातोय. रोहित सोमर्डे अगदी ज्याच्या बॅटमधून 14 चेंडू मध्ये 58 धावा आले, तर त्याला 7 मिळाले अक्षय पेंढारेची. होय, 7 देखील हवी होती अक्षय पेंढारेची, ती 7 त्याला मिळते. आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो एक मोठा डोंगर अरवली पर्वत उभा केला या रोहित सोमर्डेने. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 76 धावा. 77 धावांचं आव्हान असणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे टीम राजधानी 11 पाबळवाडी. टीम आले मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू टीम एम्पायर 30 संघाचा इतिहास सांगायला गेला मित्रांनो तर तसेच रामचंद्रजी चव्हाण यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सचिन जाधव यांच्यासाठी देखील आपण पाहतोय कॅच प्राइज असणार आहे सलग 3 षटकार 500 रुपये तुम्हाला देखील दिले जातील, याची देखील नोंद घ्यायची आहे. सलग 3 काय सलग 5 सलग 6 खेचावे लागतील, तेव्हा मात्र या 77 धावा बनल्या जाणार आहेत, याची देखील नोंद घ्यायची आहे. जुगायवाडी संघ डिसिजन कळवायचा आहे आणि सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा रूल असा देखील आहे कॅप्टन की आपला डिसिजन सोबत घेऊन यायचा आहे. आपण टॉस विन झालाय आणि आपण डिसिजन आपल्या डगआउट मध्ये जाऊन कळवणार असाल तर तो दंडात्मक राहील, याची देखील नोंद घ्यायची आहे. बॉलिंग असेल. थँक्यू. यानंतर होणाऱ्या मॅच मध्ये आपण पाहतोय फिल्डिंग करणारी टीम असेल जुगायवाडी आणि बॅटिंग करणारी टीम आम्हाला पाहायला मिळेल भैरेवाडी. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. चला मॅचला सुरुवात करा, पंच जास्त वेळ घेऊ नका. सचिन जाधव आणि शैलेश सूर्यवंशी हे दोन बॅटर आपणास पाहायला मिळतील.
सागरचा पहिला बॉल शरीरापासून दूर लेग स्टिकला आपण पाहतोय मिस करणार चेंडू पिचिंग पाहायला मिळेल लेग स्टिकच्या बाहेर म्हणजेच आपण पाहतोय वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. फटका फसलाय चेंडू हवेमध्ये आहे जवळपास 4 क्षेत्ररक्षक खाली आलेत कॅच कोणीच पूर्ण करू शकलं नाहीये शोकांतिका असेल. चला जास्त वेळ घेऊ नका मॅच चालू ठेवायचे. फटका फसलाय बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय शैलेश सूर्यवंशी यांचा हा फटका चेंडू फील्ड होताना पाहायला मिळेल 2 धावा येत आहेत. एकेरी दुहेरी धावांनी काम नाही बनणार कारण की धावांचा डोंगर म्हणजे जवळपास आपण पाहतोय विजयासाठी धावा हवेत 77 आणि 77 धावा बनवायचे असतील तुम्हाला येणाऱ्या या 4 ओव्हरमध्ये तर मोठे फटके 6चा पाडा 4चा पाडा पाठ असावा लागेल फलंदाजांना. गोलंदाज बॉलिंग मार्क वरतून या संघाचा स्ट्रायकर आहे तो सहजासहजी धावा खर्च करत नाहीये. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो एका टीमला धावा खूप वेगाने बनवायचे तर दुसरी टीम धावा सोडायला तयार नाहीये फक्त सिंगल निशी आपण पाहतोय ओव्हरमधील तिसरा बॉल पूर्ण संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते धावा 5. यानंतर होणारी मॅच जुगायवाडी विरुद्ध टीम बैरेवाडी दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे आणि दोन्ही संघ आपण पाहतोय लगेचच मैदानाच्या आतमध्ये येतील याची देखील नोंद घ्यायची आहे. लोवर फुल टॉस फटका फसलाय विकेट कीपर येतोय अक्षय पेंडारे कॅच कंप्लीट फलंदाज बाद सचिन जाधव माघारी. थँक्यू तसेच आमचे मित्र ऋतिका जे मात्र आमचा आवाज ऐकून इथपर्यंत पोहोचले गेले तुमचं देखील आमच्यावरती असलेलं प्रेम धन्यवाद ऋतिक भावा थँक्यू. शंकर इन ॲट नंबर 3 क्रमांक 3 वरचा फलंदाज या टीम कडून खेळ करताना पाहायला मिळेल लेफ्ट हँड बॅटर आहे डाव्या हाताचा फलंदाज आहे. चला जास्त वेळ घेऊ नका लगेचच मॅच सुरुवात करायची आहे. 4 बॉल कंप्लीट झाले संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये एक शेवटचा बॉल असेल सागर टू बॅटर शंकर. यानंतर होणारी मॅच तयार राहायचं आहे. शंकर केली बे आपण पाहतोय रामचंद्र चव्हाण आलेत आमच्याजवळ ते बोलतायत की त्याच्यासाठी सुद्धा हे पारितोषिक लागवा म्हणजेच आपण पाहतोय सलग 3 षटकारासाठी 500 रुपये या शंकरसाठी देखील दिले जातील चव्हाण यांच्या माध्यमातून. शेवटच्या बॉलवरती सिंगल रन सिंगल निशी ओव्हर संपते पहिल्या ओव्हरचा केस संपला पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धाव फलकावरती धावा फक्त आणि फक्त 6. चला या दुसरा गोलंदाज आणि मॅच देखील चालू करायची आहे. रोहित सोमर्डे ओव्हर क्रमांक 2 मध्ये लेफ्ट हँड बॅटर शंकरच्या बॅटमधून हा फटका तानाजी धावतायत तिकडे चेंडू समोरून मात्र काटा बदलतोय दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव देखील येते. 2 धावा येताना पाहायला मिळतील या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचते.
77 धावांचा पाठलाग करायचा आणि त्यासाठी मात्र एकेरी दुहेरी धावांवरती विश्वास नाही दाखवला पाहिजे तुम्ही. मोठ्या फटक्यांवरती विश्वास दाखवला पाहिजे. स्ट्रॅटर्जी असेल. पण होणार आहे काय, घडणार आहे काय मैदानाच्या आतमध्ये, कारण की क्रिकेटमध्ये अवघड सारं भरपूर पाहायला मिळतं, परंतु अशक्य असं काही नसतं. उलटा फटका यावेळेला स्विच हिट पाहायला मिळत आहे आणि आज सरळ आपण पाहतोय कव्हर मध्ये 6 धावेसाठी येतोय शंकरच्या बॅटमधून हा दमदार षटकार. धन्यवाद, थँक्यू. फुलटॉस बॉल सरळ दिशेला घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक धावतायत, पोचले जाणार नाही आहेत या चेंडूवरती चौकार येतो. आता मात्र गती बदलली जाते. कासवाच्या गतीने चाललेली ही टीम आता मात्र सस्याच्या गतीने धावते व हेच आता वेग प्राप्त करावं लागेल आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते. धावा 18, 18 रन ऑन स्कोर बोर्ड. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. कट केलाय आणि अगदी आपण पाहतोय उच्चाण खेळून काढला जातोय. या चेंडूवरती षटकार येताना पाहायला मिळतोय. आता कुठे संघ बोलत असेल धावा येणं गरजेचं होतं आणि धावा आता आणतोय हा शंकर आपल्या संघासाठी. या 6 धावेने संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचलाय. एक चेंडू शिल्लक. शेवटचा बॉल असेल रोहित सोमर्डेचा. 18 धावा त्याने खर्च केलेत आतापर्यंत. शंकर, फटका आलाय शंकरच्या बॅट मधून. सी कॉर्नर मध्ये पूर्णपणे मिळणार आहेत यावेळेला देखील धावा. 6 येतोय दमदार कणकणी षटकार बजावडी जेवाला. थँक्यू, धन्यवाद, धन्यवाद टीचे. 10 चेंडू मध्ये आता 47 धाव्यांची गरज असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. गाडी पटरीवरती आले राजधानी 11 पाबळवाडी संघाची. आता शैलेश सूर्यवंशी यांना देखील आपण पाहतो धावत्या गंगेमध्ये हात धुवून घ्यायला हरकत नाहीये. शंकरने लय पकडले. आता शैलेशला देखील लय पकडावी लागेल. 10 चेंडू मध्ये 47 धावा. अनिकेत कांबळे बॉलिंग मार्क वरती अजून एक आपण पाहतोय कट्टर गोलंदाज. कट केलाय यावेळेला लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक रोहित सोमर्डे त्याच्या उंचीवरतून 4 धावा या चेंडूवरती देखील लिहिल्या जात आहेत आणि या 4 धावा धाव फलकावरती देखील लिहितोय आमचा स्कोरर आणि या 4 धाव्याने संघाची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचल्या. थँक्यू, धन्यवाद टीचे. चौकाराणीची सुरुवात केली जाते ओव्हरला देखील. सी कॉर्नर दोघे होते, दोघांच्या मधून 4 धाब्यांसाठी. आता येते खरी म्हणजे या रन चेसला. पहिल्या ओव्हर मध्ये शांतता होती, परंतु आता या दुसऱ्या ओव्हर पासून शांतता भंग केली या 2 फलंदाजांनी. संघाची धावसंख्या 38 धाव फलकावरती. थँक्यू, धन्यवाद टीचे. सलगचे 2 चौकार आले. संघाची धावसंख्या 38 वरती जाऊन पोहोचली. आता येणारे 8 बॉल. फटका थोडासा वेट केला जातोय, वाट पाहिली जाते, तदनंतर खेळून काढलाय. यावरती धावा किती येणार आहेत? विलास धावतायत, चेंडू फील्ड करतील. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी काय घडेल? 2च धावा येणार आहेत आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 40 वरती जाऊन पोहोचते. आता येणारे 7 बॉल आणि विजयासाठी 37 धाव्यांची गरज. 7 चेंडूमध्ये विजयासाठी 37 धाव्यांची गरज आणि 2 चेंडू खूप इम्पॉर्टंट असणार आहेत.
या चेंडूवरती 2 धावा आलेत. आता एक शेवटचा बॉल आहे अनिकेत कांबळेचा. कट केलाय. आतल्या बाजूला वळला जातोय चेंडू. बॅटचा अंदरुणी किनारा, आतली बाजूची कडा. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर सेफ असेल. म्हणजेच आपण पाहतोय 1 रन कंप्लीट आणि एका धावेने संघाची धावसंख्या 43 वरती जाऊन पोहोचते. ओव्हर समाप्त. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 43. आता येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 34 धाव्यांची गरज. चला मॅचला सुरुवात करा. टीम एम्पायर दायटी एका जागेवरती कोणी येणार नाहीये. जरूर तुम्ही आयोजक असाल, परंतु नियमावली तुम्हाला देखील आपण असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. टीम मीटिंग कोणी करणार नाही याची देखील नोंद घ्यायची आहे. चला मॅचला सुरुवात करा. 5 चेंडूमध्ये 34 धाव्यांची गरज आहे. शैलेश सूर्यवंशी पहिलाच बॉल 6 धाव्यांसाठी षटकार खेचला चालू आहे. जयच्या ओव्हरला होते सुरुवात. यावेळेला मिसी स्ट्रोक नॉन स्ट्राईक एंडला फेकी केली जाते. रनआउटच्या स्वरूपामध्ये शैलेश सूर्यवंशी बाद होताना पाहायला मिळतील. लागतोय दुसरा झटका टीम राजधानी 11 पाबळवाडी संघाला. 4 ओव्हरमध्ये 77 धावांचा पाठलाग करायचा आणि त्यामध्ये फिरकीसारखी गोलंदाजी होत असेल तर आव्हानं जरूर अवघड असतील आणि तेच आव्हान मात्र आता अवघड बनताना पाहायला मिळत आहे. एलेक्स येताना पाहायला मिळतील. लक्ष्मण येताना पाहायला मिळत आहे टीम राजधानी 11 पाबळवाडी संघाकडून. यानंतर होणाऱ्या मॅचसाठी भैरेवाडी टीम आणि जुगायवाडी टीम तयार राहणार आहोत. फुल टॉस. डीप वरती क्षेत्ररक्षक आहे. कॅच कंप्लीट केली जाईल आणि शंकरची यावेळेला मात्र आपण पाहतोय विकेट मिळवली जाईल. टीमसाठी रिव्ह्यू नसणार आहे. टीमसाठी रिव्ह्यू अवेलेबल नसेल. पंचांजवळ फक्त आपण पाहतोय की अनुमती आहे आयोजक वर्गांच्या माध्यमातून. फलंदाज बाद. शंकर बाद होताना पाहायला मिळतोय. चला मॅचला सुरुवात करा. नवीन बॅटर लगेच यायचं आहे. जास्त वेळ कोणी घेणार नाही. नवीन बॅटर गणेश खेळून काढला जातोय फटका. एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू आपण पाहतोय. खेळून काढला आडव्या बॅटीने. सिंगल रन येते आणि या सिंगलनीशी ओव्हरमधील 4था बॉल पूर्ण होताना पाहायला मिळतो. फक्त एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 50 पाहायला मिळत आहेत. औपचारिकता फक्त शिल्लक राहिली ओव्हरची आणि या संपूर्ण मॅचची. फटका फसलाय. विकेटचं पतन होऊ शकतं का? कॅच विकेट किपर अक्षय कंप्लीट करतोय. बॅटर आउट. मॅच फिनिश. मॅच विजयी अर्थातच टीम आपण पाहतोय टीम एम्पायर धायटी ज्यांनी मात्र ही स्पर्धा आयोजित केली आणि त्यांचा एक दमदार खेळ देखील या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळतोय. वेल प्लेड टीम एम्पायर धायटी. हार्ड लक बॅड लक. पराजयाला सामोरं जावं लागते परंतु खचून जाऊ नका. येणाऱ्या स्पर्धेमध्ये तुमचा देखील खेळ दमदार होईल. तुम्हाला देखील शुभेच्छा देतो टीम राजधानी 11 पाबळवाडी. बेस्ट लक आणि बेस्ट विशेष. आता जाऊयात यानंतर होणाऱ्या मॅचच्या दिशेने. टीम जुगायवाडी चला यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये या. जास्त वेळ घेऊ नका. लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण देखील विखुरलेले आम्हाला दिसाल. म्हणजे फिल्डिंग देखील आपली लगेचच तैनात होईल. जुगायवाडी विरुद्ध टीम भैरेवाडी. दोन्ही संघांची जर्सी पाहिली. जर्सी जर पाहिली या दोन्ही संघांची तर थोडीशी आपण पाहतोय साम्य दिसतंय यांच्या जर्सीमध्ये.